मी सौ मिठारी एस.व्ही. सिद्धेश्वर कन्या प्रशालेची सहशिक्षिका आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या प्रकरण दुसऱ्या म्हणजेच वास्तव संख्या यातल्या सराव संच 2.3 मधील प्रश्न पहिला बघूयात. तर यातला पहिला प्रश्न आहे, पुढील करणींच्या कोटी सांगा. कोटी म्हणजे काय, तर आपण यापूर्वी अभ्यासलेले आहोत की कोटी कशाला म्हणतो. तर विद्यार्थिनींनो आणि विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपल्याला हे करणीचं चिन्ह दिलेलं असतं त्याच्यामध्ये या चिन्हामध्ये जी काही संख्या असते ती संख्या म्हणजेच यापूर्वी तुम्ही पाहिलेलं आहे की n ही त्याची कोटी असते आणि a ही संख्या असते. तर या ठिकाणी आपल्याला या संख्येची कोटी सांगायची आहे. तर यामध्ये या चिन्हामध्ये असणारी संख्या आहे 3 म्हणून याची कोटी झाली 3. या दुसऱ्यामध्ये इथं 5 करणी 12 असं दिलेलं आहे. ज्या वेळेला 5 ही संख्या या चिन्हाच्या बाहेर आहे आणि या चिन्हामध्ये मात्र कोणतीही संख्या नाही. ज्या वेळेला इथे कोणतीही संख्या नसते याचा अर्थ तिथे 2 असतो, म्हणजेच आपण त्याला वर्गमूळ म्हणतो. म्हणून अशा संख्येची करणी ही नेहमी या संख्येची कोटी ही नेहमी 2 असते. आता इथे या चिन्हामध्ये या संख्या आहे 4 म्हणजे या संख्येची कोटी झाली 4. त्यानंतर या सुद्धा संख्येमध्ये पहा, इथेही कोणतीही संख्या नाही किंवा कोणताही अंक दिलेला नाही. याचाच अर्थ याची कोटी आहे 2. या संख्येमध्ये इथे कोटी दिलेली आहे 3 कारण या चिन्हामध्ये असलेला अंक आहे 3 म्हणून याची कोटी आहे 3. यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत ते सांगा. आता यातलं पहिलं उदाहरण आहे घनमुळात 51. तर या ठिकाणी आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की दिलेली संख्या जर या स्वरूपात असेल तर n ही त्याची कोटी असते आणि a ही त्याची करणीस्थ संख्या असते. परंतु आता या ठिकाणी 51 ही परिमेय संख्या आहे, परंतु 3 ही सुद्धा परिमेय संख्या आहे, परंतु घनमुळात 51 ही मात्र अपरिमेय संख्या आहे, म्हणजेच ही संख्या करणी संख्या आहे. घनमुळात 51 ही करणी संख्या आहे. तसेच आता दुसरं उदाहरण आहे चौथे मूळ 16चे चौथे मूळ. आपल्याला माहिती आहे की 16 ही संख्या 2 चा घातांक आहे किंवा 16चे अवयव आपण पाडू शकतो. म्हणजे 16 साठी आपण काय अवयव पाडू शकतो बघा. बे 8 16, त्यानंतर बे चोक 8, बे दोन्ही 4 आणि बे 1 बे. याचाच अर्थ 2 चा 4 वेळेला गुणाकार हा 16 येतो. म्हणजेच 2 चा 4 वेळेला गुणाकार हा 16 आलेला आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो की चौथे मूळ 16 बरोबर चौथे मूळ 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच चौथे मूळ 2 चा घातांक 4. आता तुम्हाला माहित असेल की या दोन्ही जर संख्या सारख्या असतील तर इथे जे चौथे मूळ आहे म्हणजे 2 चा चौथे मूळ यासाठी आपण फक्त 2 ही संख्या लिहू शकतो. म्हणून परंतु 2 ही परिमेय संख्या आहे म्हणून चौथे मूळ 16 ही संख्या करणी नाही. ही संख्या करणी नाही. यानंतर तिसरं उदाहरण आहे 81चे 5वे मूळ. आता आपण इथे जसं 16चे अवयव पाडले त्याच पद्धतीने आपण 81चे ही अवयव पाडू शकतो. 81 आपल्या सगळ्यांना माहित आहे हा 3 च्या पाढ्यातली संख्या आहे. म्हणजेच 3 दोन्ही 6 3 7 21, त्यानंतर 3 9 27, 3 त्रिक 9 आणि 3 1 3. किती वेळेला गुणाकार आला बघा याचा.
म्हणजेच हे करणी 81 बरोबर आपण 3चा किती वेळेला गुणाकार लिहू शकतो बघा. 1 2 3 4 वेळेला गुणाकार आहे. म्हणजेच 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 4 वेळेला झाला बरोबर 5वे मूळ 3चा घातांक 4. परंतु या दोन्ही संख्या सारख्या नाहीत म्हणून आपण याचे 5वे मूळ म्हणून 3 ला बाहेर काढू शकत नाही. म्हणून 5वे मूळ 3चा घातांक 4 बरोबर 5वे मूळ 81 ही संख्या करणी आहे कारण ती परिमेय संख्या नाही. ही करणी आहे ती परिमेय संख्या नाही. यानंतर पुढची संख्या आहे, चौथं उदाहरण आहे वर्गमुळात 256. आता या ठिकाणी वर्गमुळात 256 या संख्येचे आपण अवयव पाडू शकतो. म्हणजेच 256 चे अवयव जर आपण आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की 256 हा 16चा वर्ग आहे किंवा 256 त्याला आता इथं कोणतीही संख्या नाही याचा अर्थ हा वर्गमूळ आहे. 256 बरोबर 16चा वर्ग म्हणजेच आपण याच्या बरोबर 16 ही संख्या काढू शकतो. परंतु 16 ही परिमेय संख्या आहे. ही परिमेय संख्या आहे म्हणून ती करणी संख्या नाही. म्हणून ती करणी संख्या नाही. म्हणून करणी 256 ही ही करणी संख्या नाही. पुढचा प्रश्न आहे घनमुळात 64. आता या ठिकाणी 64 चे आपण अवयव काढू शकतो. 64 चे अवयव काय पडतात बघा. याला 4 ने भाग जातो. 4 1 4 4 सख 24 पुन्हा 4 1 4 4 चौक 16 आणि 4 1 4. म्हणजेच आपण 64 ला कसे लिहू शकतो. घनमुळात 64 बरोबर 4चा घातांक 3. म्हणजेच या दोन्ही संख्या समान झाल्या याचा अर्थ आपण याची किंमत 4 अशी काढू शकतो. परंतु 4 ही परिमेय संख्या आहे. परंतु 4 ही परिमेय संख्या आहे. म्हणून ती करणी नाही. म्हणून घनमुळात 64 ही करणी संख्या नाही. म्हणून ही करणी नाही. यानंतर शेवटचं जे उदाहरण आहे ते म्हणजे करणी 22/2 सॉरी 22/7. या ठिकाणी 22/7 म्हणजेच ही संख्या अपरिमेय संख्या आहे आणि त्याचबरोबर त्याचं वर्गमूळ हे निघत नाही. म्हणून करणी 22/7 ही संख्या करणी आहे. ही करणी संख्या आहे. पुढचा प्रश्न आहे की खाली दिलेल्या जोड्यांमधील करणीच्या जोड्या या सजातीय आहेत की विजातीय आहेत ते ओळखा. म्हणजेच आता या ठिकाणी आपल्याला पहिलं उदाहरण आहे करणी 52
आणि 5 करणी 13. आता एक लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो की दोन्हीची करणी सारखी म्हणजेच काय किंवा सजातीय करणी कशाला म्हणतो की जर त्यांची दिलेल्या या चिन्हामधील म्हणजेच करणीस्थ संख्या जर सारखी असेल तर आपण त्यांना सजातीय करणी असे म्हणतो. आता या ठिकाणी 52 ही संख्या दिलेली आहे. 52 ही या संख्येला 2 ने भाग जातो म्हणून आपण आधी त्याच्या या दोन्ही संख्यांची कोटी सारखीच आहे. कोटी दोन्हीची ही कोटी समान आहे. त्याचप्रमाणे 52 चे आपण अवयव पडतात का पाहूया. करणी 52 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 13 म्हणजेच आता या ठिकाणी 2 गुणिले 2 असल्यामुळे आपण 2 ही संख्या बाहेर घेऊन याच्यामध्ये करणी 13 असं लिहू शकतो. मग आता या दोन्ही संख्यामध्ये जर आपण बघितलं तर याची करणी सुद्धा 2 आहे, सॉरी याची कोटी सुद्धा 2 आहे, याची कोटी 2 आहे. याची करणीस्थ संख्या 13 आहे आणि याचीही करणीस्थ संख्या 13 आहे. म्हणून करणी 52 आणि 5 करणी 13 या सजातीय करणी आहेत. या सजातीय करणी आहेत. पुढची संख्या आहे करणी 68 आणि 5 करणी 3. 5 करणी 3. आता या ठिकाणी आपण 68 चे अवयव काढूयात. 68 साठी आपली नेहमीची सोपी पद्धत घेऊया. 2 त्रिक 6 2 चौक 8 2 1 2 2 7 14 आणि 17 ही मूळ संख्या आहे त्यामुळे 17 ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजेच आपण करणी 68 बरोबर काय लिहू शकतो. करणी 2 गुणिले 2 गुणिले 17 म्हणजेच बेदोनी या 2 साठी आपण 1 घेऊ शकतो बाहेर म्हणजेच करणी 17 आणि दुसरी आहे ती म्हणजे 5 करणी 3. आता या दोन संख्यांमध्ये करणीस्थ संख्या ही वेगवेगळी असल्यामुळे या दोन्ही संख्यांना आपल्याला सजातीय करणी म्हणता येणार नाही. म्हणून करणी 68 आणि 5 करणी 3 या विजातीय करणी आहेत. या विजातीय करणी आहेत. यानंतर पुढील तिसरे उदाहरण आहे 4 करणी 18 तिसरे उदाहरण आहे 4 करणी 18 आणि 7 करणी 2. 7 करणी 2. आता या ठिकाणी आपण 18 चे अवयव काढूयात. 18 चे अवयव काय पडतील. 2 9 18 3 त्रिक 9 3 1 3 म्हणजेच आपण या ठिकाणी 4 करणी 18 याला कसं लिहू शकतो. 4 वर्गमुळात 2 गुणिले 3 गुणिले 3 या 2 3 साठी आपण एक बाहेर 3 घेऊ शकतो म्हणजे 4 गुणिले 3 वर्गमुळात 2 बरोबर 4 त्रिकम 12 12 करणी 2 आणि ही दुसरी संख्या आहे 7 करणी 2. तर या 7 करणी 2 आणि 12 करणी 2 या दोन्ही मधली करणीस्थ संख्या ही सारखीच आहे. म्हणून 4 करणी 18 आणि 7 करणी 2 या सजातीय करणी आहेत. या सजातीय करणी आहेत. यानंतर पुढील चौथे उदाहरण घेऊया 19 करणी 12 .
मोठे उदाहरण आहे. 19 करणी 12 आणि 6 करणी 3. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 12 ही संख्या सुद्धा पुन्हा 2 ने त्याला भाग जाते, त्यामुळे 12चे आपण आधी अवयव पाडूया. काय लिहिता येईल? 2 सख 12, 2 त्रिक 6, 3 एक 3. म्हणजेच आपण या ठिकाणी 19 करणी 12 ही संख्या लिहिताना 19 वर्गमुळात 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजेच 19 या 2 साठी आपण 1 2 बाहेर घेऊ शकतो. वर्गमुळात 3 बरोबर 19 दोन्ही 38 करणी 3 आणि आपल्याला दिलेली संख्या 6 करणी 3. या दोन्ही मधली करणीस्थ संख्या ही सारखीच आहे, म्हणजेच करणी 3 आहे. म्हणून 19 करणी 12 व 6 करणी 3 या सजातीय करणी आहेत. या सजातीय करणी आहेत. यानंतर 5वे उदाहरण पाहूया. 5 करणी 22 5वे उदाहरण 5 करणी 22 आणि 7 करणी 33. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की 22 आणि 33 या दोन्ही मध्ये कोणताही अवयव सारखा नाही. म्हणजेच आता याचे जर आपण अवयव पाडले तर जास्तीत जास्त आपण याला काय लिहू शकतो? 2 गुणिले 11 आणि याला आपण 7 करणी 3 गुणिले 11. दोन्ही मध्ये कोणतीही संख्या सारखी नाही. म्हणून 5 करणी 22 व 7 करणी 33 या विजातीय करणी आहेत. या विजातीय करणी आहेत. यानंतर 6वे उदाहरण 5 करणी 5 आणि करणी 75. आता या ठिकाणी ही संख्या तर आपल्याला दिलेली आहे. करणी 75 ची आहे, तर 75 चे आपण अवयव पाडूया. 75 चे अवयव आपल्याला काय पाडता येतील? 75 ला भाग जातो 5 ने. 5 एक 5, 5 सत्ते 5 5 25 आणि 15 ला भाग जातो परत 5 त्रिक 15. म्हणजेच आपण इथे काय लिहू शकतो? 75 साठी करणी 75 बरोबर करणी 5 गुणिले 5 गुणिले 3. म्हणजेच या दोन 5 साठी आपण एक बाहेर घेऊ शकतो 3. म्हणून 5 करणी 5 आणि करणी 75 म्हणजेच 5 करणी 3. तर या दोन्ही मध्ये 5 करणी 5 आणि 5 करणी 3 या दोन्ही मध्ये करणीस्थ संख्या ही वेगवेगळी आहे. म्हणून 5 करणी 5 आणि करणी 75 या विजातीय करणी आहेत. या विजातीय करणी आहेत. तर यानंतर पुढील प्रश्न आपण पुढील भागात पाहूया.